मंत्रिमंडळामध्ये आता छगन भुजबळांची एंट्री झालेली आहे. त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरती जे आहे ते आता प्रश्न सुटण्याचा जी आहे ती शक्यता वर्तवते. आपल्यासोबत महेंद्र दळवे आहेत. खरं तर आपण पाहतोय की नाशिकसोबत रायगडचा पालकमंत्र्याचा तिढा कायम आहे. छगन भुजबळांची एंट्री झालेली आहे. त्यामुळे तिला सुटेल असं वाटतं तुम्हाला? आजच्या एकंदर भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या अनुषंगाने आम्ही आशावादी निश्चित रायगडवासी आहे. कारण नाशिक आणि रायगड मला तो तिढा कायमस्वरूपी राहिला होता आणि म्हणून आजच्या मंत्रिपदाच्या भुजबळांच्या अनुषंगाने मला वाटते भरवशाच्या रूपाने पालकमंत्रीपद रायगडला निश्चित मिळेल आणि रायगड जनतेला न्याय मिळेल. कारण आमचा आरोप प्रत्यारोप खूप झाले आणि एकंदर आम्ही नेहमीच सांगतो की काल देखील तटकरे साहेबांनी ज्या पद्धतीने त्यांच्या सभेमध्ये रुमालाची प्रतिक्रिया दाखवली तर बरेचसे हे महाराष्ट्राला माहीत आहे की रुमालाने काखेत रुमाल कोणती फिरतायत. त्याच्या आक्षेपाने त्यांनी वक्तव्य केलं, काहीतरी चुकीचं कृत्य केलं तर निश्चित आम्ही निश्चित करतो. पण तटकरे साहेबांनी वाहतुकीचा खेळ मांडला, कारण खूप सिनियर आहेत, एका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना खरंच शोभनीय नाही आहे अशा पद्धतीचे कृत्य सभेमध्ये करणं आणि एका ज्येष्ठ मंत्र्याची हेटावणी करणं असं ठीक नाही आहे. पण आजच्या याच्यावर आम्ही आशावादी आहोत की खऱ्या अर्थाने रायगडला न्याय मिळेल असं बरेचसे. काय तुम्हाला चिन्ह दिसतं? भुजबळांना नाशिक मिळेल आणि भरत गोगावलेंना अर्थातच कारण राष्ट्रवादीला जर नाशिक मिळालं तर आम्हाला सेनेला रायगड मिळणार हे निश्चित आहे. पण शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं मला वाटतं आणि पण रायगडला न्याय देतील आम्ही आशावादी आहोत. तुम्हाला काही हिंट मिळाली की दिवसात न्याय मिळेल वगैरे काय? नाही, असं काही हिन वगैरे नाही आहे. पण जो न्यायिक आहे जे जनतेने आम्हाला दिलंय ते आम्हाला मिळालं पाहिजे. या भूमिकेतून आम्ही नेहमीच आहोत. अगदी आता आम्ही न्यायिक आहोत. राष्ट्रवादीला नाशिक आणि रायगड जे आहे ते आम्हाला मिळू शकतं असा विश्वास जो आहे तो महेंद्र दळवेंना पाहायला मिळतोय. राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.